नमस्कार, मी कल्पना स्टिचिंगमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. चला आज मी तुम्हाला इथे बघा ब्लाऊजला पायपिंग करून दाखवणार आहे. आता इथे बघा ब्लाऊज शिवून झालेला आहे आणि इथे हा कपडा आहे ना मी साडीतून काढून घेतलेला आहे थोडासा. याच्यापासूनच आपल्याला आज पायपिंग बनवायची आहे, म्हणजे थोडासा वेगळा लुक येतो इथे बघा. आता सर्वात पहिले बघा इथे ना आपल्याला क्रॉस पट्ट्या काढून घ्यायच्या आहे, म्हणजे तिरक्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहे. आता इथे ना ही पट्टी ना 1.5 इंचाची बरोबर. आता 1.5 इंचाची मी पट्ट्या काढून घेते. पट्टी थोडीशी नेहमी मोठीच काढायची, नंतर आपल्याला पुढे कट करता येते. आता इथे ना मी ब्लाऊज ना शिवून घेतलेला आहे, त्याच्यानंतर ना स्लीव्ज लावायची बाकी आहे. त्याच्या आधीच मी इथे ना पायपिंग करून घेते. चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया. इथे बघा ह्या कलरची साडी आहे आणि साडीतून थोडासा मी कपडा काढून घेतलेला आहे 4-5 इंचाचा. आता इथे ना हे बघा आपल्याला कटिंग करून घ्यायची, तिरक्याच पट्ट्या काढायच्या आहे आपल्याला. आता ज्या वेळेस काय वेळेस बघा साडीतून आहे ना आपण सरळच पट्ट्या काढतो, त्यावेळेस मग आपण तरी पण आपल्याला पायपिंग करता येते. एखाद्या व्हिडिओमध्ये ते पण मी तुमच्यासोबत शेअर करीन. चला आता इथे बघा हे पट्ट्या काढून झालेल्या आहे, जितक्या पाहिजे तितक्या. त्याच्यानंतर आता इथे लगेच मी ना हे बघा तुम्हाला ह्या पद्धतीने जोडायची असेल ना, ही बघा मी अशी ठेवली पट्टी आणि इथे आपल्याला आहे ना अशी तिरकी शिलाई मारायची. हे बघा इथून आहे ना इथून इथपर्यंत शिलाई मारायची. ती जमत नसेल तर मी बघा काय करते, ही पट्टी ना अशी एकमेकावरती ह्या दोन्ही पट्ट्या ठेवून घेते. खालची साईड आहे ना सरळ ठेवायची आणि वरची साईड उलटी करून ठेवायची. आता इथे बघा ही अशी शिलाई मारून घेतली आणि अजून एक शिलाई मारते, म्हणजे मी डबल शिलाई मारून घेते. आणि हे बघा इथे शिलाई मारल्यानंतर आहे ना हा कपडा आपला सरळ येऊन जातो. इथे बघू शकता अजिबात काहीच प्रॉब्लेम येत नाही. हे बघा कारण का आपण तिरकी पट्टी काढलेली असते त्याच्यामुळे. संपूर्ण इथे बघा मी शिलाई मारून घेतलेली आहे, सगळं पट्ट्या जोडून घेतलेल्या आहे. आता त्याच्यानंतर इथे बघा आपल्याला पट्टीचा म्हणजे हे जास्त मार्जिन आहे ना ते कटिंग करायचं आहे सारखंच. आता इथे मी 1/2 इंचाची अशी पट्टी फोल्ड करते हे बघा, आणि आपल्याला आता शिलाई मारून घ्यायची या पद्धतीने. खूप सोपी पद्धत आहे पायपिंग लावायची, अजिबात पायपिंग उलटी होत नाही. आता इथे बघा संपूर्ण मी 1/2 इंचाची शिलाई मारून घेते, एक साईड अशी फोल्ड केलेली. आता इथे बघा हा शिवलेला ब्लाऊज घेतलेला, इथे 1/2 इंच पुढच्या साईडला पट्टी जास्त ठेवलेली, ती आतल्या साईडला टर्न केलेली. आपल्याला आता इथे 1/2 इंचापेक्षा थोडीशी जास्त शिलाई मारून घ्यायची. आता इथे ना सर्वात पहिले लॉक करायला विसरायचं नाही. मी नेहमी पहिल्या शिलाई मारायच्या तिथे एकदम सेंटरला म्हणजे पहिल्याच तिथे आहे ना लॉक करत असते. आता त्याच्यानंतर आहे ना जसं आपण आकार घेतलेला आहे तसं आपला हात फिरला पाहिजे. हे बघा म्हणजे आपली पायपिंग पण आहे ना अजिबात उलटी पालटी होत नाही. चला आता इथे बघा शोल्डर जोडतो, तिथे थोडासा आपल्याला ओढून लावायची पट्टी, म्हणजे आपलं शोल्डर अजिबात उतरत नाही. हे बघा आता इथे मी संपूर्ण ही पट्टी अशी लावून घेते. आपल्याला खालचा ब्लाऊज आहे ना अजिबात खेचायचा नाही, हे लक्षात ठेवायचं. नाही तर खालचा ब्लाऊज जर तुम्ही खेचला तर आपला गळा पण मोठा होऊ शकतो आणि शोल्डर पण उतरतं. त्याच्यामुळे आपल्याला आहे ना इथे ना ही पट्टी ना फक्त हलक्या हाताने वरची पट्टी आपल्याला ओढायची किंवा खेचायची. हे बघा चला आता इथे बघा हे बघा जसं आपण गळ्याचा आकार घेतलेला आहे तसाच आपल्याला हात पण फिरवायचा असतो. आता इथे बघा संपूर्ण माझी पट्टी लावून झालेली आहे. आता इथे पट्टी थोडीशी मोठी आहे, आपल्याला काय करायचं इथे आपल्याला 1/2 इंच थोडीशी जास्त ठेवायची आणि पुढची कटिंग करून घ्यायची. इथे आल्यावर पण आहे ना आपल्याला पुढच्या साईडला आतमध्ये खालच्या साईडला पट्टी टर्न करून घ्यायची आणि इथे पण लॉक करून घ्यायचं. हे बघा त्याच्यानंतर आपल्याला आहे ना पट्टीला आहे ना छोटे छोटे कट मारून घ्यायचे असे 1/2 इंचावरती. आणि थोडीशी पट्टी जास्तच मोठी असेल ना थोडीशी पुढच्या साईडला आहे ना कटिंग करायची किंवा दोरे वगैरे निघालेले असतात ना ते कटिंग करून घ्यायचे. आता इथे बघा त्याच्यानंतर आपल्याला इथे ना ह्या पट्टीवरती ना थोडंसं आहे ना नखाने ना असं हे बघा असं प्रेस करायचं, म्हणजे फिनिशिंग खूप छान येते आणि आपली पायपिंग पण खूप छान बसते. आता इथे काय करायचं हे बघा आपल्याला आहे ना हे खालचं हे बघा हे ब्लाऊजचं मार्जिन आहे ना ते पूर्ण ह्या पट्टीनं झाकलं गेलं पाहिजे. हे समोरच्या बाजूला जर आलं म्हणजे ब्लाऊजच्या तिकडे नाही आलं पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. हे बघा आता ही पट्टी ना तुम्हाला मी दाखवते. हे बघा ह्या पद्धतीने ती मार्जिन आहे ना त्याच्यावरती पूर्ण टर्न झाली पाहिजे, म्हणजे ते मार्जिन याच्यामध्ये
अडकलं पाहिजे. हे बघा या पद्धतीने. आता इथे बघा सर्वात पहिले आपण पुढे ना अर्धा इंच आहे ना ही पट्टी जास्त ठेवली ती पूर्ण आतमध्ये टर्न करायची आणि जितकी बारीक पाहिजे ना तितकी बारीक इथे पायपिंग करायला सुरुवात करायची. जी बघा आपली खाच असते ना, थोडासा खोलकट भाग असतो ना, तिथे आपल्याला सुरुवात करायची. बघा इथे मी लॉक करून घेतलेलं आहे पहिले. हे बघा आता इथे आपल्याला आहे ना आपले बोटांचा किंवा हाताचा खूप वापर करावा लागतो. हे बघा सर्वात मेन म्हणजे ब्लाऊज कितीही चांगलं शिवलं ना तरीही त्याच्यापेक्षा आहे ना आपली पायपिंग खूप महत्त्वाची असते. सगळं ब्लाऊज आपलं पूर्ण पायपिंगवरती असतं. हे बघा आता इथे आहे ना जसा आपण गळ्याचा आकार घेतलेला आहे ना तसंच इथे बघा मी हात पण फिरवते. हे बघा आपल्याला आहे ना पायपिंग करताना अगदी 1 ते 1.5 इंच शिलाई घ्यायची. बघा आता इथे बघा आपल्याला हे बोटांचा खूप वापर करायला लागतो. हे बघा आणि सारखीच पायपिंग आली पाहिजे. हे बघा या पद्धतीने आपल्याला थोडं थोडं शिवायचं आहे. बघू शकता तुम्हाला आता मी थोडंसं ना जवळून दाखवते, कॅमेरा जवळ घेते. हे बघा एवढी सुंदर पायपिंग आपली तयार होते ना या पद्धतीने जर केली तर. हे बघा आणि तुम्हाला आता खालच्या साईडला पण दाखवते. हे बघा हे मार्जिन असतं ना ब्लाऊजचं ते पूर्ण याच्यामध्ये दाबलं गेलं पाहिजे म्हणजे आपली पायपिंग किंवा गोट आहे ना एकसारखा येतो आणि सुंदर असा येतो. म्हणजे पोकळ नाही राहत, कडक येतो असा. चला आता इथे बघा संपूर्ण मी पायपिंग करून घेतलेली आहे. बघू शकता आणि इथे आता शेवटला आलेली आहे तिथे पण आपण जो अर्धा इंचाचा कपडा तो व्यवस्थित आतमध्ये फोल्ड करायचा. नाही तर थोडाफार इकडे तिकडे राहिला ना त्याची फिनिशिंग जाते ब्लाऊजची. इथे लॉक करून घ्यायचं. हे बघा आता इथे मी तुम्हाला पायपिंग कशी केली ते दाखवते. हे बघा खूप छान आपली पायपिंग तयार झालेली आहे. बघू शकता अजून आपल्याला आहे ना ह्या ब्लाऊजला आहे ना इस्त्री करायची आहे. अजूनच सुंदर आपली पायपिंग बसते इस्त्री केल्यानंतर आणि खूप बारीक बघा केलेली आहे. हा साडीतून मी कपडा थोडासा काढून घेतला तर चला म्हटलं थोडंसं वेगळं लुक येतं साडीतून. थोडा कपडा काढून पायपिंग केली का आणि मी थोडासा कपडा काढल्यानंतर तिरक्याच पट्ट्या काढले होते. हे बघा अजिबात इथे बघा खालचा कपडा म्हणजे मार्जिन आहे ते अजिबात कुठेच बाहेर दिसत नाही. हे बघा या पद्धतीने पायपिंग लावायची. तुम्ही पण करून बघा, ट्राय करायला काहीच हरकत नाही. थोडंसं बघा मेहनत घेतली ना तुम्ही सारखं करून बघा, तुमची पायपिंग पण खूप सुंदर येईल, अजिबात उलटी पालटी होणार नाही. आता इथे स्लीव्ज लावायच्या बाकी माझ्या अजून. मी काय करते नेहमी बाही नंतर लावते, आधी पायपिंग करून घेते कारण का ह्या ब्लाऊजला आहे ना एल्बो बाही म्हणजे स्लीव्ज पण लांब आहे. चला आता इथे बघा या ब्लाऊजला संपूर्ण मी शिवून घेते. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद.